नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुरुषोत्तम रेणुसे सर, शौर्य करिअर अकॅडमी पुणे। आपण संगणक या कोर्समध्ये संगणकाची माहिती, संगणकाची भूमिका, संगणकाचा इतिहास संपूर्णपणे काय केलेला आहे पाहिलेला आहे। तसंच नेटवर्किंग, वेब टेक्नॉलॉजी आणि डाटा कम्युनिकेशन याची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे। मग आता या भागामध्ये आपण संगणकावर विचारले जाणारे स्पर्धा परीक्षेतील प्रश्न, स्पर्धा परीक्षेतील जे प्रश्न आहेत या स्पर्धा परीक्षेतील प्रश्न आपण आज काय करणार आहे पाहणार आहे आणि त्याचे उत्तर आणि स्पष्टीकरण हे संपूर्ण माहिती या भागामध्ये आपण काय करणार आहे पाहणार आहे। बघा, पहिला प्रश्न आहे 1 किलोबाइट म्हणजे किती? 1 किलोबाइट म्हणजे किती? आता जर आपण पाहिलं तर बघा, याचं बीट बाइट्स, बरोबर ना? पहिले बीट असतं, नंतर काय येतं रे बाइट येतं, नंतर किलोबाइट, मेगाबाइट आणि गीगाबाइट, बरोबर। मग याच्यामध्ये त्यांनी काय विचारलेलं आहे रे बघा, 1 किलोबाइट म्हणजे किती? याचं उत्तर काय येईल बघा, इथं ऑप्शन कोणते कोणते आहेत? 1000 बाइट, 1024 बाइट, 1036 बाइट आणि 1012 बाइट। याचं उत्तर काय येईल? 1024 काय येईल रे बाइट येईल। प्रश्न दुसरा, संगणकीय भाषेत www चा अर्थ काय? आपण पाहिलं नेटवर्किंग मध्ये www याचा लॉंग फॉर्म काय? वर्ल्ड वाइड वेब। आणि टिम बर्नर्स-ली यांनी याचा काय लावला होता? शोध लावला होता। याचं काय उत्तर येईल बघा, ऑप्शन मध्ये काय? वर्ल्ड वाइड वास्ट, वर्ल्ड वेब वाइड, वर्ल्ड वाइड वेब, वर्ल्ड व्हिडिओ वेब वर्ल्ड। मग वर्ल्ड वाइड वेब याचं उत्तर तिसरं येईल। याचं उत्तर काय येईल? तिसरं वर्ल्ड वाइड वेब हे उत्तर येईल। पुढं HTTP चे पूर्ण काय? आपण जे शॉर्ट फॉर्म पाहिले याच्यामध्ये याची माहिती पाहिलेली आहे बघा। हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, होम टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, नंतर हायपर ट्रान्सफर टेक्स्ट प्रोटोकॉल, हेड ट्रान्सफर टेक्स्ट प्रोटोकॉल। याचं उत्तर काय येईल रे? हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल। बघा पुढचा प्रश्न, परम 8000 हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ। आपण माहिती पाहिली, भारताकडे सुपर कम्प्युटर नव्हता आणि मग सिडॅक या कंपनीची काय करण्यात आली? सिडॅक संस्थेची स्थापना करण्यात आली आणि मग सिडॅकने याची पूर्ण संकल्पना विजय भटकर यांनी मांडलेली आहे, किंवा विजय भटकर हे त्यांना या परम सिरीज जी आहे किंवा परम 8000 हा महासंगणक जो आहे तो डॉक्टर विजय भटकर या शास्त्रज्ञांनी तयार केलेला आहे। याचं उत्तर काय आहे? डॉक्टर विजय भटकर। पुढचा प्रश्न बघा, परत पुन्हा तोच आलेला आहे। HTTP चे पूर्ण रूप काय आहे? हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल। आताच आपण याची माहिती पाहिली। आता ज्या बघा नेटवर्किंग ज्या साइट आहेत, या नेटवर्किंग साइटवर सुद्धा प्रश्न विचारले जातात। आता याच्यामध्ये आपण फेसबुकचे संस्थापक याच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। मग फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? रुपर्ट मार्डोक, मार्क झुकेरबर्ग, टॉमी हॅक्स, बिल क्विंटन। याचं उत्तर काय आहे? मार्क झुकेरबर्ग। आता फेसबुकचं नुकतंच नाव काय करण्यात आलेलं आहे रे? मेटा। पुढं, संदेश मिळाल्यानंतर त्यातील सांकेतिक शब्द खुणांचा अर्थ लावून संदेश ग्रहण करणे म्हणजे काय? आता बघा, ज्यावेळेस एखादा शब्द घेतला, आपण समजा हे नाव घेतलं अमोलचं जर आपल्याला सांकेतिक रूपांतर करायचं असेल तर आपण एखादा कोड दिला, समजा मी लिहितो $##1 हे दिलं नाव। मग अमोल हे नाव वाचता येते, मात्र हे वाचता येत नाही। अर्थ असलेल्या शब्दापासून ज्यावेळेस अर्थ नसलेला शब्द तयार होतो तर त्याला म्हटलं जातं कोडिंग। आणि मग जर हा शब्द जर याचं उलट जर अमोल झालं, म्हणजे अर्थ नसलेल्या शब्दापासून अर्थ असलेला जर शब्द तयार झालं तर त्याला काय म्हटलं जातं? डिकोडिंग असं म्हटलं जातं। याच्यात काय सांगितलंय की सांकेतिक शब्द म्हणजेच काय? कोडिंग। सांकेतिक शब्दाचा अर्थ असलेला शब्द तयार होणे त्याला काय म्हटलं जाईल? डिकोडिंग। काय म्हटलं जाईल? डिकोडिंग। ऑप्शन काय काय आहेत? एनकोडिंग, कोडिंग, डिकोडिंग आणि फोल्डिंग। याचं उत्तर काय येईल रे? डिकोडिंग। इंटरनेट दुरुपयोगाचा धोका मुख्यत्वे कोणापासून असतो? याच्यामध्ये महत्वाचं बघा, हॅकर्स पासून तर इंटरनेटचा दुरुपयोग करण्याचा धोका असतो आणि व्हायरस निर्माते सुद्धा इंटरनेटवर काय करतात? व्हायरस अपलोड करत असतात। मग याचं उत्तर येईल 1 आणि
2 याचं उत्तर काय येईल रे? 1 आणि 2 याचं काय येईल? उत्तर येईल. पुढं रोम म्हणजे काय? मग याच्यावर सारखे सारखे प्रश्न विचारण्यात आलेले रॅम आणि रोमवर. मग संगणकाची मेमरी आहे याच्यामध्ये बघा, एक असतं रोम आणि दुसरं असतं रॅम. मग इथं ऑप्शन काय काय दिलेले आहेत आपण पाहिलं की कायमस्वरूपी मेमरी असते. कायमस्वरूपी म्हणजे काय? रोम मध्ये बदल करता येत नाही, रीड ओनली मेमरी आहे, बदल करता येत नाही. सिस्टीम फाईल्स त्याच्यामध्ये काय असतात? सेव्ह केलेल्या असतात. जरी आपण संगणक बंद केला आणि परत चालू केल्यानंतर ती फाईल नष्ट होत नाही, ह्याच्यामध्ये बदल करता येत नाही. रॅम मध्ये जसा बदल करता येतो माहितीमध्ये, तसं ह्याच्यामध्ये बदल करता येत नाही. ऑप्शन कोणते कोणते आहेत? रॅन्डम ऑपरेटिंग मेमरी, रीड ओनली मेमरी, रॅन्डम ओनली मेमरी, रीड ऑपरेटिंग मेमरी. याचं उत्तर काय येईल? रीड ओनली मेमरी हे त्याचं काय येईल रे? उत्तर येईल रीड ओनली मेमरी. USB म्हणजे काय? याचं आपण शॉर्ट फॉर्म मध्ये माहिती पाहिलेली आहे. युनिव्हर्सल स्मार्ट बस, युनायटेड स्मार्ट बस, युनायटेड सिरियल बस आणि युनिव्हर्सल सिरियल बस. मग याच्यामध्ये याचं उत्तर काय आहे? युनिव्हर्सल सिरियल बस. उत्तर काय येईल रे? युनिव्हर्सल सिरियल बस याचं उत्तर येईल. 1 मेगाबाईट बरोबर किती? आत्ताच आपण याच्याविषयी माहिती पाहिलेली आहे. मग याचं उत्तर काय येईल बघा. आता मेगाबाईट दिले, मग 1024 काय येईल? किलोबाईट म्हणजे 1 मेगाबाईट. संगणकाच्या बाबतीत यापैकी काय इनपुट डिव्हाइस नाही म्हटले? प्रश्न वाचताना मुलांचं कन्फ्युजन कुठं होतं? आहे किंवा नाही. मुलं पहिले 2 शब्द फक्त काय करतात? वाचतात, तिथं मार्क जाण्याची शक्यता असते. मग आपण इनपुट डिव्हाइसेस आणि आउटपुट डिव्हाइसेस पाहिले. इनपुट डिव्हाइसेस म्हणजे काय? ज्याच्याद्वारे संगणकाला माहिती दिली जाते आणि मग संगणक त्याच्यावर काय करत असतं? प्रक्रिया करत असतं. ही डिव्हाइसेस कोणते कोणते आहेत? मग याच्यामध्ये कीबोर्ड येतो, माऊस येतो, जॉयस्टिक येतं, बरोबर ना? नंतर स्कॅनर येतं. ही जी सगळी डिव्हाइसेस आहेत ही इनपुट डिव्हाइसेस आहेत. नाही विचारलंय. मग कीबोर्ड आहे, माऊस आहे, स्कॅनर आहे, मात्र प्रिंटर येत नाही. मॉनिटर, प्रिंटर, साऊंड हे सगळे आउटपुट डिव्हाइसेस आहेत, ज्याच्याद्वारे माहिती आपल्याला पाहता येते किंवा मिळवता येते. मग याचं उत्तर प्रिंटर येईल. भारताने विकसित केलेल्या 7व्या नवीन सुपर कम्प्युटरचे नाव काय आहे? बघा याच्यामध्ये ऑप्शन कोणते कोणते आहेत? भारत, इंडिया, शूर्पणखा, अन्नपूर्णा. तर याचं उत्तर काय आहे? अन्नपूर्णा. सध्या जर आपण पाहिलं तर 2025 नुसार भारताचा सुपर कम्प्युटर जो आहे तो कोणता आहे रे? ऐरावत आहे. कोणता आहे? ऐरावत. आणि जर जगाचा विचार केला तर हे सुद्धा आपण याची माहिती पाहिलेली आहे. जगामध्ये प्रथम क्रमांकावर अमेरिकेचा काय आहे? सुपर कम्प्युटर सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. पुढं खालीलपैकी कोणते आउटपुट डिव्हाइस आहे म्हटले? परत बघा आउटपुट डिव्हाइसेस विचारले. आता आपण याची माहिती पाहिली किंवा आपले जे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण इनपुट आणि आउटपुट डिव्हाइस कोणते त्याची माहिती देण्यात आलेली आहे. मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर कीबोर्ड हे इनपुट डिव्हाइस आहे, माऊस हे इनपुट डिव्हाइसेस आहे, लाईट पेन हे इनपुट डिव्हाइसेस आहे. आउटपुट डिव्हाइस आहे विचारलं तर त्याचं उत्तर काय येईल रे? मॉनिटर. मॉनिटर हे आउटपुट डिव्हाइस आहे. रॅम म्हणजे काय? याचा शॉर्ट फॉर्म बघा आपण पाहिलेला आहे. शॉर्ट फॉर्म काय आहे ते? रॅन्डम ऍक्सेस मेमरी, रीड ॲनी मेमरी, रीड अँड मॅनेज आणि रॅन्डम ऍक्टिव्ह मेथड. तर इथं काय आहे? रॅन्डम ऍक्सेस मेमरी, रॅम. याचं उत्तर पहिलं येईल. फेसबुक काय? आताच आपण फेसबुकचे जनक मार्क झुकरबर्ग पाहिले. हे जे इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, बरोबर ना? नंतर अशा अनेक साईट आहेत, या सोशल नेटवर्किंग साईट आहेत. काय आहेत? सोशल नेटवर्किंग साईट. याचंच पाहिलं आपण आता मार्क झुकरबर्ग हे काय आहेत? जनक आहेत किंवा सध्याचे CEO आहेत त्याचे. फेसबुक हे काय आहे? मग सोशल नेटवर्किंग साईट आहे. सोशल नेटवर्किंग काय आहे रे? साईट आहे. भारताने सर्वात पहिला कोणता सुपर कम्प्युटर तयार केला? इनॅक, परम, IBM, डेल. आपण पाहिलं परम 8000, नंतर परम दशस्त्र आलता, बरोबर ना? आता सध्या कोणता आहे? ऐरावत आहे. मग भारताने पहिला सुपर कम्प्युटर जो केला आहे ते परम सिरीज किंवा परम आहे. स्टीव्ह जॉब्स यांचं निधन झालेलं आहे. ते कोणत्या कंपनीचे अध्यक्ष आहेत? आता बघा मायक्रोसॉफ्ट, बरोबर ना? गुगल,
ऍपल आणि नोकिया, बरोबर. आता मायक्रोसॉफ्टचे आपल्याला माहिती आहेत, गुगलचे माहिती आहेत, मात्र स्टीव्ह जॉब्स हे कशाचे आहेत रे? ऍपल या कंपनीचे अध्यक्षपद त्यांनी काय केलं होतं? भूषवलं होतं. संगणकाच्या माध्यमातून सादरीकरण प्रेझेंटेशन करण्यासाठी कोणत्या प्रोग्रामचा उपयोग केला जातो? बघा, मायक्रोसॉफ्ट ऑफिस जे आहे ते ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. मग आपण पाहिलं की सॉफ्टवेअरचे दोन प्रकार पडतात, एक सिस्टीम सॉफ्टवेअर आणि दुसरं कोणतं? ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. मग सिस्टीम सॉफ्टवेअर जे आहे या सॉफ्टवेअरची आवश्यकता संगणकाला असते आणि ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर जे आहेत ते लोकांसाठी तयार केले जातात, युजरसाठी ते ज्या वापरासाठी असतात. मग ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर मध्ये एमएस वर्ड येतं आणि या एमएस ऑफिस येतं, एमएस ऑफिस. आता या एमएस ऑफिस मध्ये कोणते कोणते घटक येतात? हे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर हे लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये एमएस वर्ड येतं, बरोबर ना, पॉवर पॉइंट येतं, एक्सेल येतं तुमचं, बरोबर ना, आणि आउटलुक येतं. हे सर्व ऍप्लिकेशन याच्यामध्ये येतात. मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं प्रेझेंटेशन आपल्याला त्याचे पीपीटी तयार करायचे, तर याचं उत्तर एमएस वर्ड, पेज मेकर, एमएस एक्सेल, एमएस पॉवर पॉइंट. कोणतं येईल? एमएस पॉवर पॉइंट हे याचं काय येईल? उत्तर येईल. संगणकाची स्मरणशक्ती कशात मोजली जाते? संगणकाची स्मरणशक्ती जी आहे ती कशामध्ये मोजतात? मग याचं उत्तर काय येईल रे? बाइट्स. स्मरणशक्ती आपण पाहिलं, बाइट्स मध्ये संगणकाची स्मरणशक्ती जी आहे ती मोजली जाते. याचं उत्तर आता बाइट्स बघा, हे साठवणुकीचं आहे. याचं उत्तर हर्ट्झ येईल. याचं उत्तर काय येईल? हर्ट्झ. याचं उत्तर काय येईल रे? हर्ट्झ उत्तर. संगणकाची स्मरणशक्ती कशात मोजतात? मेमरी. याच्यात थोडंसं कन्फ्युजन आहे. संगणकाची स्मरणशक्ती जी मोजली जाते ती कशात मोजतात? बाइट्सच उत्तर येईल. उत्तर काय असेल त्याचं दुसरं? बाइट्स. लक्षात ठेवा, संगणकाची स्मरणशक्ती कशात मोजतात? बाइट्स मध्ये. खालीलपैकी कोण संगणकाचे निर्माते आहेत? आता यांनी वाफेवरचं इंजिन तयार केलं होतं, बरोबर ना. चार्ल्स बॅबेज, बिल गेट्स, स्टीव्ह जॉब्स आणि जे.एस. किस्बी. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे जनक स्टीव्ह जॉब्स ऍपलचे आहेत. मग याचं उत्तर काय आहे? चार्ल्स बॅबेज. कोण आहे? चार्ल्स बॅबेज. त्यानंतर संगणकात यापैकी कोणता स्टोरेज डिव्हाइस येत नाही? साठवणूक करणारे डिव्हाइसेस, उपकरणे. मग याच्यामध्ये हार्ड डिस्क मध्ये काय केलं जातं रे? साठवलं जातं. पेनड्राईव्ह मध्ये सुद्धा आपण माहिती मिळवू शकतो, साठवू शकतो. कॉम्पॅक्ट डिस्क, सीडी. काय आहे? सीडी. मग हे आउटपुट डिव्हाइसेस आहे. मॉनिटर काय आहे? आउटपुट डिव्हाइसेस आहे. त्याच्यानंतर वेबसाईटवरील प्रथम पेज काय म्हणून ओळखतात? याची सुद्धा आपण माहिती काय केलेली आहे? पाहिलेली आहे. प्रथम पेज, होम पेज, वेब पेज यापैकी नाही. याचं उत्तर काय आहे रे? होम पेज. इंटरनेट या प्रकारचे नेटवर्कचे प्रतीक आहे. बघा, इंटरनेटवर माहिती पॅकेटद्वारे थोडी थोडी काय करून पाठवली जाते, लक्षात ठेवा. मग याचं उत्तर काय येईल? पॉइंट टू पॉइंट नेटवर्क, सर्किट स्विच नेटवर्क, पॅकेट स्विच नेटवर्क आणि मेसेज स्विच नेटवर्क. याचं उत्तर येईल पॅकेट स्विच नेटवर्क. तिसरं याचं उत्तर काय येईल? पॅकेज स्विच्ड नेटवर्क हे त्याचं काय येईल? उत्तर येईल. तुमच्याकडील फोनचा IMEI नंबर किती अंक आहे? IMEIचा आपण सुद्धा याची माहिती पाहिलेली आहे किंवा याचा आपण लॉंग फॉर्म सुद्धा पाहिलेला आहे. याचं उत्तर काय आहे? 15 येईल. 14, 16, 17, 15. उत्तर काय येईल? 15. STD टेलिफोनद्वारे कोणत्या ठिकाणी बोलता येईल? आता STD टेलिफोन बूथ जो आहे तो संपूर्ण याच्यामध्ये वायरचा वापर केला जातो, बरोबर ना. मग याचं जर उत्तर तर ते देशाच्या बाहेरचं ठिकाण नसणार आहे. ढाका, लंडन, दमास्कस. मग याचं उत्तर काय येईल? कोलकाता. तर याचं उत्तर काय येईल? कोलकाता. इन्फोसिस या संगणक क्षेत्रातील कंपनीशी खालीलपैकी कोणती व्यक्ती निगडीत आहे? म्हणजे ज्या वेळेस IT क्षेत्र उद्याला आलं होतं आणि ते भारतात आलं त्यावेळेस विप्रो आणि इन्फोसिस अशा IT कंपन्या स्थापन झाल्या होत्या. आणि मग याचं काय विचारलंय? कोणता व्यक्ती निगडीत आहे किंवा ती सुरू कोणी केलेली आहे? कृष्णमूर्ती, नारायण मूर्ती, आझिम प्रेमजी, बिल गेट्स. याचं उत्तर काय येईल? नारायण मूर्ती हे त्याचं काय येईल रे? उत्तर येईल. पुढं
ॲपल कंपनीचे दिवंगत संस्थापक म्हणून आत्ताच आपण याच्यावर हाच प्रश्न परत विचारलेला आहे. स्टीव्ह जॉब्स. बिल गेट्स जर आपण पाहिलं तर मायक्रोसॉफ्ट कंपनी आहे त्यांची, मायक्रोसॉफ्ट. स्टीव्ह जॉबची कोणती आहे रे? ॲपल कंपनी आहे. धीरूभाई अंबानी यांची रिलायन्स आहे. रिलायन्सचे मोबाईल सुद्धा आहेत. जे.आर.डी. टाटाचं टाटा मोटर्स म्हणता येईल आपल्याला. किंवा त्यांचं जे कार्ड होतं मोबाईल डोकोमो आता सध्या ते नाहीये, पण डोकोमो हे त्यांचं मोबाईल मधलं कार्ड होतं. किंवा टाटाचे सगळ्यात अगोदर टाटांची सुद्धा मोबाईल कंपनी होती आणि टाटाचे मोबाईल त्यावेळेस भरपूर वापरले जायचे. कार्ड होतं डोकोमो. स्टीव्ह जॉब्स हाच प्रश्न पुन्हा विचारण्यात आलाय. कोणाशी संबंधित आहे? ॲपल कंपनी जी आहे ती त्यांनी सुरू केली होती, बरोबर ना. या सगळ्या मोबाईल कंपन्यांची नावं देण्यात आलेली आहेत. मग ॲपल त्याचं उत्तर असेल. संगणकीय क्षमतेमध्ये 1 GB बरोबर किती? बघा, जीबीच्या अगोदर आपण पाहिलं बाईट, बरोबर, बीट, बाईट, किलोबाईट, मेगाबाईट आणि गिगाबाईट. मग याचं उत्तर काय येईल रे? 1 GB. मग याचं उत्तर बघा, बीट, बाईट, किलोबाईट, नंतर मेगाबाईट आणि गिगाबाईट. याचा प्रश्न विचारलाय. जीबी 1 GB विचारलंय तर 1 MB म्हणजे 1024 मेगाबाईटची. 1024 मेगाबाईट. खालीलपैकी कोणता शब्द संगणकाशी संबंधित नाही विचारलंय? याच्यामध्ये डेस्कटॉप येतो, माऊस येतो, कीबोर्ड येतो, सेल्फी येत नाही. ते आपण मोबाईल मध्ये काढत असतो सेल्फी. 1 GB बघा, हाच प्रश्न परत आलेला आहे. 1 GB म्हणजे किती? आता याच्यामध्ये बघा, 1 GB म्हणजे किती रे? 1024 मेगाबाईट. 1 नॅनोमीटर म्हणजे किती? आता ते मीटर्स बघा, 10 मीटर्स मध्ये तर येणार नाही, ते मायनस मध्येच येणार आहे. इथं टायपिंग मिस्टेक दिसते. 10चा वजा 6वा घात इथं पाहिजे होतं. इथं 10चा वजा 12वा घात मीटर्स आणि इथं 10चा वजा 9वा घात. मग याच्यातलं उत्तर जे आहे ते 10चा वजा 9वा घात मीटर्स. हे त्याचं काय येईल? उत्तर येईल 10चा वजा 9वा घात. लक्षात ठेवा. संगणकाच्या कार्यक्षमतेचे एकक कोणते? आता ते मगाशी बाईटच उत्तर आहे. आता कार्यक्षमतेचे एकक जर म्हटलं तर त्याचं उत्तर काय येईल? हर्ट्झ. त्याचं उत्तर काय येईल? हर्ट्झ. हे हाईट, ब्राईट, राईट हे येणार नाही. मग साठवणुकीची क्षमता जी आहे ती आहे बाईट आणि कार्यक्षमतेचे जर एकक विचारलं तर त्याचं उत्तर काय आहे? हर्ट्झ. त्याचं काय येईल? उत्तर येईल. लक्षात ठेवा. संगणकाच्या बाबतीत सीपीयू म्हणजे काय? आपण पाहिलं सीपीयू जे आहे त्याच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन पाठवली जाते, इन्फॉर्मेशनवर काय होते? प्रक्रिया होते. इन्फॉर्मेशनवर प्रक्रिया झाल्यानंतर त्याचा डाटा तयार होत असतो. मग हा सीपीयू मध्ये होत असतो. मग याच्यामध्ये बघा, कंट्रोल प्रोसेसिंग युनिट, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, कोऑर्डिनेट प्रोसेसिंग युनिट, कम्प्युटर प्रोसेसिंग युनिट. याचं उत्तर काय? कंट्रोल प्रोसेसिंग युनिट हे सीपीयूचा लॉंग फॉर्म आहे. कंट्रोल प्रोसेसिंग युनिट. दुसरं उत्तर येईल, सॉरी, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ह्याचं काय उत्तर येईल? या प्रश्नाचं उत्तर येईल सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. त्याच्यानंतर दुसरं लक्षात ठेवा, इथं कंट्रोल आहे. कंट्रोल काय? सेंट्रल. 1 GB म्हणजे किती KB? मग हे 0 आणि 1 बायनरी सिस्टीम मध्ये दिलेले असतात. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर इथं 1 GB 100. मग याचं 10 लाख KB येईल. याचं उत्तर काय येईल? 10 लाख KB. चौथं उत्तर येईल. उत्तर काय येईल? चौथं, 10 लाख KB. संगणकाचा मेंदू कशाला म्हटलं जातं? हार्ड डिस्क, सीपीयू, USB, रॅम हे तर मेमरी आहे. युनिव्हर्सल सिरियल बस, हार्ड डिस्क साठवणूक करण्याची क्षमता, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, सीपीयू, संगणकाचा मेंदू म्हटलं जातं. ही संगणकाची तात्पुरत्या स्वरूपाची मेमरी आहे. याची आपण माहिती पाहिली की रोम आणि रॅम. रोम म्हणजे रीड ओनली मेमरी, कायमस्वरूपी मेमरी असते, त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. सिस्टीम फाईल त्याच्यामध्ये संगणकाच्या सेव्ह असतात.
तर रॅम मध्ये तात्पुरत्यारित्या माहिती काय केली जाते, साठवली जाते. रॅन्डम ऍक्सेस मेमरी, बरोबर ना. इथं 4 ऑप्शन देण्यात आलेले आहेत. ती तात्पुरत्या स्वरूपाची असते रॅम, ही तात्पुरत्या स्वरूपाच्या विचारण्यात आलेले आहे. रीड ओनली मेमरी याचेच हे प्रकार आहेत. प्रोम म्हणजे काय, प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी, आणि इप्रोम म्हणजे काय, इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. मग तात्पुरत्या स्वरूपाची जी आहे ती ही आहे रॅन्डम ऍक्सेस मेमरी. लक्षात ठेवा, रॅम आहे. याची माहिती आपण व्हिडिओमध्ये आपल्या पाहिलेली आहे. चॅट जीपीटी कशाशी संबंधित आहे बघा. आपण पाहिलं की जी 6वी पिढी आहे, या 6वी पिढीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा काय झालेला आहे, मोठ्या प्रमाणात वापर झालेला आहे. आणि चॅट जीपीटी आहे ते चॅट जीपीटी या आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित आहे. मग याचं उत्तर 30 राहील. 4 ऑप्शन दिलेले आहेत, गुगल मॅप, ईमेल, नंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आणि यापैकी नाही तर त्याचं उत्तर येईल आर्टिफिशियल इंटेलिजन्स. संगणकाचे स्टोरेज डिव्हाइस कोणते नाही, माहिती ज्या ठिकाणी साठवली जाते त्याला स्टोरेज डिव्हाइसेस असं म्हटलं जातं. हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह, बरोबर ना, सीडी, कॉम्पॅक्ट डिस्क, फ्लॉपी ड्राईव्ह असे जे साधने आहेत, डिव्हाइसेस आहेत, त्याच्यामध्ये माहिती साठवली जाते. मग हार्ड डिस्क त्याच्यामध्ये येईल, पेन ड्राईव्ह येईल, सीडी येईल. कोणते नाही म्हटले, काय म्हटले कोणते नाही, तर ते नेटवर्क डिव्हाइसेस आहे. राउटर काय आहे, नेटवर्क डिव्हाइसेस. या राउटरवर प्रश्न विचारला गेला होता, बरोबर. राउटरवर प्रश्न काय गेला होता, हे जे नेटवर्क डिव्हाइसेस आहे, या नेटवर्क डिव्हाइसेस साठी याला इंटरनेट कनेक्ट असतं. याला काय असतं, इंटरनेट कनेक्ट असतं. याच्यावर प्रश्न विचारण्यात गेला होता. याचं उत्तर स्टोरेज डिव्हाइस नाही येते राउटर. जावा, C++ खालीलपैकी कशाची उदाहरण आहेत याची सुद्धा आपण माहिती पाहिलेली आहे. आधी ऑप्शन वाचू आपण. संगणक आज्ञावली, संगणक कार्यक्रम, संगणकीय भाषा, संगणक हार्डवेअर. तर याच्यामध्ये संगणकीय भाषा आहे. संगणकीय महत्वाच्या भाषा आहेत जावा, C++, ओरॅकल, कोबल, C#.net, बरोबर ना. ह्या सगळ्या भाषा आहेत, संगणकीय भाषा आहेत. याचं उत्तर काय येईल, संगणकीय भाषा. या कम्प्युटरच्या मेमरीमधील माहिती आपण फक्त वाचू शकतो, मूळ माहितीत आपण बदल करू शकत नाही. आत्ताच आपण पाहिलं रोम आणि रॅमची माहिती, रीड ओनली मेमरी आणि रॅन्डम ऍक्सेस मेमरी याच्याविषयी आपण माहिती पाहिली. याच्यामध्ये बदल करू शकत नाही अशी मेमरी कोणती आहे रे, रोम आहे, रीड ओनली मेमरी. ही डॉस जी आहे, डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम, ऑपरेटिंग सिस्टीम ही काय आहे, ऑपरेटिंग सिस्टीम आहे, मेमरी आहेत. ही रॅम जी आहे ती तात्पुरत्या स्वरूपाची आहे, आणि ही कायमस्वरूपीची मेमरी, रीड ओनली मेमरी. आणि मग याच्यामध्ये रोमची जी माहिती, रीड ओनली मेमरी, ही माहिती फक्त आपण वाचू शकतो, त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. याविषयी आपण काय केलेली आहे, माहिती पाहिलेली आहे. बघा, संगणकामध्ये खालीलपैकी कोणता स्टोरेज डिव्हाइस नाही, माहिती ज्या ठिकाणी साधनांद्वारे साठवली जाते. साधनांमध्ये हार्ड डिस्क आहे, नाही म्हटले, डिव्हाइस नाही म्हटले. हार्ड डिस्क मध्ये साठवतो, पेनड्राईव्ह मध्ये साठवतो. कॉम्पॅक्ट डिस्क म्हणजेच काय रे, सीडी. मॉनिटर हे आउटपुट डिव्हाइसेस आहे. उत्तर काय याचं, मॉनिटर. 1 टेराबाइट, बघा जीबी नंतर टीबी येतं, 1 TB. मग 1 टेराबाइट म्हणजे जीबी, गिगाबाइट, 1024 गिगाबाइट हे त्याचं काय येईल, उत्तर येईल. याच्यावर भरपूर वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. मग सरळ सेवेला जे प्रश्न आहेत तर त्याच्यामध्ये खूपच सोपे आहेत. प्रश्न विचारण्याचं कारण काय की संगणकाचं तुम्हाला बेसिक ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि ह्या ज्या एक्झाम होतात, या एक्झाम मध्ये आपण जर पाहिलं तर सगळ्या एक्झाम मध्ये MSCIT हा कोर्स तुमचं होणं गरजेचं आहे. म्हणजेच तुम्हाला जे बेसिक संगणकाचं ज्ञान आहे ते त्याच्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे, देण्यात आलेलं आहे. आणि मग जर मुलांनी व्यवस्थित अभ्यास केला तर पैकीच्या पैकी म्हणजे 10 पैकी 10 मार्क मिळण्याची शाश्वती स्टुडंटकडे आहे. थोडं फक्त त्याच्याकडे व्यवस्थित आणि खूप म्हणजे संपूर्ण तुम्ही 1-2 दिवसामध्ये याचा स्टडी करू शकता. 2 दिवसामध्ये तुमचे 10 मार्क संपूर्ण तुम्हाला मिळून जातील. आणि एक मार्कासाठी काय ठरत असतं, मेरिट ठरत असतं, लक्षात ठेवा. आणि ही जी न्यायालयाची एक्झाम आहे, या मुंबई उच्च न्यायालयाच्या एक्झाम मध्ये संगणक हा मेरिटचा विषय ठरणार आहे. कारण का हा 10 मार्काला काय करण्यात आलेला आहे, देण्यात आलेला आहे. संगणकाचे कसे वापरणे म्हणजे हॅकिंग. मग अनधिकृतपणे ज्यावेळेस संगणकामध्ये शिरतो त्याला हॅकिंग असं म्हटलं जातं. बघा, मान्यता प्राप्त हे उत्तर येणार नाही, स्वतः हे सुद्धा उत्तर, सर्वांसाठी हे सुद्धा उत्तर. मान्यता नसलेले म्हणजे माहिती नसताना संगणकामध्ये शिरतात त्यांना काय म्हटलं जातं, हॅकर्स म्हटलं जातं. आणि त्यालाच हॅकिंग
वापरणे म्हणजे काय म्हणतात, हॅकिंग. त्याचं उत्तर येईल तिसरं, मान्यता नसलेले. ट्विटर सोशल नेटवर्किंग साईट आहे. जसं आपण इंस्टाग्राम, फेसबुक, तसं ट्विटर सुद्धा सोशल मीडिया आहे. मग याच्यामध्ये सोशल मीडियावरून एखादा संदेश पाठवण्यासाठी जास्तीत जास्त किती अक्षरांची मर्यादा किती आहे, तर ती 140, 160, 260, 280 असे 4 ऑप्शन आहेत. याचं उत्तर येईल 280. काय येईल, 280. फ्लिपकार्ट ही कंपनी मुख्यतः कशाशी संबंधित आहे? मग सॉफ्टवेअर प्रोडक्ट तर ते नाहीये, ट्रॅव्हल अँड टुरिझम बेस नाहीये, शेअर ट्रेडिंग सुद्धा नाहीये, ई कॉमर्स आहे. काय आहे दुसरं? याचं उत्तर काय येईल, ई कॉमर्स. संगणकाचे स्टोरेज डिव्हाइस कोणते नाही? परत तोच बघा प्रश्न परीक्षेला विचारण्यात आलेला आहे. हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह, सीडी. हे सुद्धा आता मगाशी मोडेम होतं, आता राउटर देण्यात आलेले. हे सुद्धा काय आहे, नेटवर्किंग डिव्हाइसेस आहे. याची संपूर्ण माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये काय केलेली आहे, पाहिलेले. असा एक सुद्धा प्रश्न नाहीये की त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर सापडणार नाही. लक्षात ठेवा, राउटर त्याचं काय येईल, उत्तर येईल. जसे युट्यूब हे गुगलचे आहे, ते इंस्टाग्राम कोणाचे आहे? मग बघा, ऍपल कंपनी आहे, मेटा, मायक्रोसॉफ्ट, टेस्ला. तर आता इंस्टाग्राम हे फेसबुकचे, आणि फेसबुकचं नाव काय करण्यात आलेलं आहे, मेटा करण्यात आलेलं आहे. मग याचं उत्तर काय येईल रे, मेटा. हे याचं काय येईल, उत्तर येईल. मोबाईल तंत्रज्ञानातील CDR याचा आपण शॉर्ट फॉर्म मध्ये माहिती पाहिलेली किंवा याचा शॉर्ट फॉर्म पाहिलेला आहे CDRचा, बरोबर ना? मग बघा, मोबाईलचा विशिष्ट ओळख क्रमांक IMEI असतो. मोबाईल हरवल्यास कळवण्याचे संकेत स्थळ, हे सुद्धा उत्तर येणार नाहीये, हे सुद्धा उत्तर येणार नाही. मोबाईल टॉवरच्या सहाय्याने नोंदवलेले मोबाईल क्रमांकाचे संग्रह यादी. चौथं काय आहे, हे सुद्धा येणार नाही. म्हणजे मोबाईल धारकाचे आलेल्या व गेलेल्या कॉलच्या तपशीलवार संग्रह यादी, त्याला CDR असं म्हटलं जातं. चौथं उत्तर येईल, मोबाईल धारकाचे आलेल्या व गेलेल्या कॉलचे तपशीलवार संग्रह यादी, हे त्याचं उत्तर येईल. मोबाईल फोन संबंधित IMEI चे पूर्ण रूप काय? बघा, मी सांगितलं मोबाईलचे विशिष्ट ओळख क्रमांक असतं. इंटरनल मोबाईल इक्वायपमेंट आयडेंटिटी, इंटरनॅशनल मोबाईल इक्वायपमेंट इंटरनेट, इंटरनल मोबाईल आयडेंटिटी, इंटरनॅशनल मोबाईल इक्वायपमेंट आयडेंटिटी. हे तुमचं काय येईल, उत्तर येईल चौथं, इंटरनॅशनल मोबाईल इक्वायपमेंट आयडेंटिटी. पुढं मोबाईल तंत्रज्ञानातील CDR हे काय आहे? याचे आत्ताच आपण बघा, हाच प्रश्न आहे, पुन्हा आलेला आहे. याचं उत्तर काय, मोबाईल धारकाच्या आलेल्या व गेलेल्या कॉलचे तपशीलवार संग्रह यादी. पुढं बायनरी कोडेड डेसिमल्स मध्ये खालीलपैकी किती बिट्स वापरले जातात? 4 बिट्स. बघा, बायनरी, हेक्साडेसिमल, डेसिमल ते त्या ठिकाणी संगणकामध्ये वापरले जातात 0, 1च्या याच्यात. तर 8 बिट्स, 16 बिट्स आणि 32 बिट्स. याचं उत्तर काय, 4 बिट्स आहे. प्रत्येक मोबाईल हँडसेटचा एक विशिष्ट नंबर असतो, तो कोणता? आताच आपण पाहिलं, विशिष्ट नंबर म्हणजे हा IMEI. याचा लॉंग फॉर्म आताच आपण पाहिला, इंटरनॅशनल मोबाईल इक्वायपमेंट आयडेंटिटी, बरोबर ना? मग हे उत्तर त्याचं आहे युनिकोड, UIMEI, UPI, IMSI. मग IMEI हे त्याचं उत्तर येईल दुसरं. याचं उत्तर काय येईल, दुसरं येईल. संगणकाशी संबंधित PDF चे पूर्ण रूप काय आहे? हे पूर्ण रूप सुद्धा आपण पाहणार आहे. म्हणजे पेनचं पूर्ण रूप जे बघा, याच्या ज्या फाईल असतात त्या फाईलला डॉट एक्सटेन्शन असतं, त्याची सुद्धा आपण माहिती पाहणार आहे. याच्यामध्ये याचं उत्तर पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट, प्रिंट डॉक्युमेंट फाईल, प्रिंट डॉक्युमेंट फंक्शन, पेज डाउनलोड फॉर्मॅट. याचं उत्तर काय येईल रे, पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. मग पुढचा प्रश्न, सेकंदाच्या अब्जाव्या भागाला काय म्हणतात? बघा, मायक्रो सेकंद, नॅनो सेकंद. नॅनो हा सगळ्यात लहान भाग असतो आणि अब्जावा भाग विचारलाय, टेराबाईट हा सगळ्यात मोठा आहे. तर याचं उत्तर येईल नॅनो सेकंद. संगणकाद्वारे व्यवहार म्हणजे ई कॉमर्स. तर संगणकीय पत्र व्यवहार म्हणजे काय, हे सगळ्यांना माहिती आहे. कशाद्वारे आपण पत्र व्यवहार करतो, इंटरनेट संगणकाचे. तर याच्यामध्ये ईमेल, ई पोस्ट, ई बँकिंग, ई रायटिंग. याचं उत्तर काय येईल रे, ईमेल. याचं उत्तर येईल. संगणकाच्या मुख्य मेमरीला आणखीन काय संबोधले जाते? आपण पाहिलं प्रायमरी आणि सेकंडरी मेमरी. प्रायमरी मध्ये रीड ओनली मेमरी येते, हार्ड डिस्क, प्रायमरी मेमरी. नंतर सेकंडरी स्टोरेज, इंटरनल मेमरी. प्रायमरी मेमरी याचं उत्तर येईल. जंक ईमेलला काय म्हणतात? बघा, अनधिकृतपणे किंवा तुम्हाला गरज नसताना हे मेल तुम्हाला पाठवले जातात, स्पॅम मध्ये ते येतात. कशामध्ये येतात? ज्या याची गरज नाही ते मेल कुठे जातात? तर स्पॅम मध्ये. फसवणूक, स्पूल,
स्निकर, स्क्रिप्ट आणि स्पॅम. स्पॅम त्याचं उत्तर आहे. संगणकाशी संबंधित FTP या संज्ञेचे दीर्घरूप काम काय? दीर्घरूप काय आहे म्हटले, काम नाही, काय आहे. मग याचा वापर काय होतो? फाईल ट्रान्सफर करण्यासाठी याचा वापर केला जातो. मग तुम्ही जरी लक्षात घेतलं तरी ते लक्षात येतं बघा. मग दीर्घरूप काय विचारलंय? FTP हा प्रोटोकॉल आहे, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. हा काय आहे? प्रोटोकॉल आहे FTP, फाईल पाठवण्यासाठी. तर याचं उत्तर काय येईल बघा? फाईल ट्रान्सफर प्रोग्राम, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल, फंक्शन ट्रान्सफर प्रोग्राम आणि फंक्शनल ट्रान्सफर प्रोटोकॉल दिलंय. तर फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल याचं काय येईल? उत्तर येईल कवच 2023 म्हणजे काय? बघा, सायबर क्राईम हाताळण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर हॅकथॉन आयोजित करण्यात आलं आणि त्याला नाव देण्यात आलं कवच 2023. पहिलंच आपलं उत्तर असणार आहे. सायबर सुरक्षा आणि सायबर क्राईम हाताळण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर हॅकथॉन आयोजित करण्यात आली होती. हे त्याचं काय आहे? उत्तर आहे. ऑपरेशन मुस्कान हा करंटशी संबंधित आहे, मात्र टेक्निकल असल्यामुळे ते देण्यात आलेलं आहे. ऑपरेशन मुस्कान हे कशाशी संबंधित आहे? हा कंबाईनला MPSC सुद्धा काय करण्यात आला होता रे? याच्यावर प्रश्न विचारण्यात आला होता, लक्षात ठेवा. याचं उत्तर आहे हरविलेल्या बालकांचा शोध. रोज व कॉलम इन्सर्ट करण्यासाठी संगणकात टेबलच्या एका सेलमध्ये कोणते फंक्शन वापरले जाते विचारले. बघा, रोज आणि कॉलम दोन्ही देण्यात आलेले आहेत. स्प्लिट सेल, इन्सर्ट कॉलम, इन्सर्ट रोज यापैकी नाही. आता इथं रोज आणि कॉलम दोन्ही देण्यात आलेले आहेत. तुम्ही थोडंसं विचार केला तर प्रश्नाचं उत्तर डायरेक्ट येऊ शकतं. इन्सर्ट रोज, इन्सर्ट कॉलम हे सिंगल येणार नाहीये. याचं उत्तर काय आहे? मग स्प्लिट सेल्स. याचं उत्तर काय आहे? स्प्लिट सेल्स. रोज व कॉलम इन्सर्ट करण्यासाठी संगणकात टेबलचे एका सेलमध्ये कोणते फंक्शन वापरले जाते? याचं उत्तर काय आहे? स्प्लिट सेल्स. खालीलपैकी संगणकीय भाषा नाही आपण पाहिलेलं आहे. कोबल आहे, जावा आहे, C++ आहे, MMS हे येणार नाही. याचं उत्तर काय येईल? मग MMS. संगणक हे काय साधन आहे? पहिल्यांदाच आपण संगणकाची व्याख्या पाहिली की ते इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहे. इलेक्ट्रिक, स्फुटनिक, मेकॅनिकल. त्याचं उत्तर काय येईल? इलेक्ट्रॉनिक. टच स्क्रीन, मॉनिटर खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये? इनपुट डिव्हाइसेस, आउटपुट डिव्हाइसेस आपण पाहिले. याच्यामध्ये मॉनिटर जो आहे तो आउटपुट डिव्हाइसेस मध्ये येतो, बरोबर ना? याचं उत्तर काय? टच स्क्रीन, आउटपुट डिव्हाइस. मॉनिटर असल्यामुळे इथं काय दिलंय? मॉनिटर देण्यात आलेलं आहे. मोडेम हे संगणकाचे कोणते डिव्हाइस आहे? बघा, मोडेमवर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. हे जे आहे हे नेटवर्किंग डिव्हाइसेस आहे. कम्युनिकेशनसाठी त्याचा काय केला जातो? वापर केला जातो. इनपुट डिव्हाइस येत नाही, आउटपुट येणार नाही, स्टोरेज सुद्धा येणार नाही. कम्युनिकेशन डिव्हाइसेस आहे. संगणकात टेबलमधील रोज नष्ट करायचे असतील तर कोणते फंक्शन वापरले जाते? बघा, याच्यामध्ये रिमूव्ह आणि डिलीट एकच अर्थ येतो. टेबलमध्ये रोज म्हणलंय, मग त्याचं उत्तर काय येईल? मर्ज सेल्स. कॉपी म्हणजे संगणकाच्या जी माहिती आहे त्याची कॉपी केली जाते, तर त्याचं उत्तर काय येईल? मर्ज सेल्स. मर्ज सेल्स. माहिती तंत्रज्ञान संदर्भाने P2P या संबोधनाला अर्थ काय होतो? मग बघा, पीअर टू पीअर, पर्सन टू पर्सन, पब्लिक टू पब्लिक, प्रायव्हेट टू पब्लिक. याचं उत्तर पीअर टू पीअर. याचं उत्तर काय येईल? पीअर टू पीअर. पुढं मायक्रो ब्लॉगिंग ॲप थ्रेड्स हे पहिल्यांदा म्हणजे कोणत्या संस्थेने सुरू करण्याचं केलं होतं विचारलंय, तर ती फेसबुक होती. ॲपल, मायक्रोसॉफ्ट, मेटा नवीन नाव देण्यात आलेलं आहे. आणि इन्फोसिस त्याचं उत्तर काय आहे? मेटा आहे, मेटा. त्यानंतर अँड्रॉइड काय आहे रे? आपण पाहिलं अँड्रॉइड कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीम त्याच्यामध्ये अँड्रॉइड ही मोबाईलमध्ये वापरली जाते ना. मोबाईलमध्ये विंडोज आहे, लिनक्स आहे, डॉस आहे, या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. तसंच मग अँड्रॉइड काय रे? ऑपरेटिंग सिस्टीम आहे. आणि अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम, स्टोरेज मीडिया नाही येत, ऍप्लिकेशन प्रोसेसर येणार नाही, ऑपरेटिंग सिस्टीम. खालीलपैकी हा इंटरनेटच्या वापरासाठीचा प्रचलित ब्राउझर आहे. ब्राउझर म्हणजे ज्या ठिकाणी आपण जाऊन इंटरनेटमध्ये प्रवेश करतो बघा, ते वेगवेगळे ब्राउझर आहेत. मायक्रोसॉफ्ट ऑफिस येणार नाही, ते ऍप्लिकेशन आहे. विंडोज एक्सप्लोरर, त्याच्यानंतर कोणतं आहे ते विचारण्यात आलेलं नाहीये. मग इंटरनेट विंडोज एक्सप्लोरर आहे, पण ते मायक्रोसॉफ्टचं आहे. मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर हे त्याचं काय येईल? उत्तर येईल. नेव्हिगेशन सुद्धा येणार नाही. दुसरं उत्तर येईल मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर. मायक्रो ब्लॉगिंग ॲप थ्रेड या कंपनीने लॉन्च केले आहे. याचं सुद्धा उत्तर काय येईल रे? बघा, मेटा, ॲपल, गुगल आणि इन्फोसिस. वर आपण बघा मायक्रो ब्लॉगिंग ॲप थ्रेड सुरू करणाऱ्या संस्थेचं नाव, तोच प्रश्न आहे.
लॉन्च केले आहे फक्त तिथं, त्या ठिकाणी थोडंसं वेगळं बदलून टाकलेलं आहे. मेटा, कोणतं आहे? मेटा. एनालॉगचे डिजिटल व डिजिटलचे एनालॉग कोणती प्रणाली करते? मग बघा, मी म्हटलं होतं याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. हे जे नेटवर्किंग डिव्हाइसेस आहे मॉडेम, हे एनालॉगचे डिजिटल आणि डिजिटलचे एनालॉग मध्ये रूपांतर करत असतं. सेट टॉप बॉक्स, नियम, इंटरनेट येणार नाहीये. याचं उत्तर काय आहे? मॉडेम आहे. खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाही म्हटलं. आताच आपण याच्याविषयी तुम्हाला मी माहिती सांगितली की अँड्रॉइड येतं, लिनक्स येतं, विंडोज येतं. नाही म्हटलंय ऑपरेटिंग सिस्टीम. मग जावा ही काय आहे? रे संगणकीय भाषा आहे. जावा, ऑरॅकल, C#, हे सगळे काय आहेत? जे महत्वाच्या संगणकीय भाषा आहेत. त्याचं उत्तर येईल जावा. मायक्रोसॉफ्ट ऑफिस ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये खालीपैकी कोणता प्रोग्राम समाविष्ट नाही? मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, एक्सेल येतं, त्याच्यामध्ये वर्ड येतं, पॉवर पॉईंट येतं. मात्र अँड्रॉइड ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे, हे येणार नाही. पहिलं याचं उत्तर आहे. सापा हे सॉफ्टवेअर कोणत्या व्यक्तींशी तयार केलेले आहे? आता बघा, ज्या अंध व्यक्ती आहेत त्या अंध व्यक्तींसाठी ब्रेन लिपीचा वापर केला जातो आणि संगणकीय दृष्ट्या त्यांच्यासाठी हे अंध व्यक्तींसाठी सापा हे सॉफ्टवेअर, SAFA हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आलेलं आहे. याचं उत्तर अंध येईल. याचं उत्तर काय येईल रे? अंध. संगणकामधील डेटा प्रोसेसिंग युनिट कोणते? फ्लॉपी, हार्ड डिस्क, CPU, रॅम. प्रोसेसिंग युनिट कोणतं येईल रे? याचा लॉंग फॉर्मच येतो, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, CPU. डाटा कम्युनिकेशन रेट हा कसा मोजतात? डाटा कम्युनिकेशन बिट्स पर सेकंद वर मोजलं जातं. ते कसं मोजलं जातं रे? बिट्स पर सेकंद. डेसिबल्स, हर्ट्ज, डेसिबलचा आवाज आहे, हर्ट्ज एकक आहे ते, बरोबर ना? एकक आहे मायक्रोन, मग बिट्स पर सेकंद. खालीपैकी अचूक वेबसाईट ऍड्रेस लिहिण्याची पद्धत कोणती? मग त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे www चा वापर केला जातो, लक्षात ठेवा. आता या ठिकाणी हे तर येणार नाहीये, हे जीमेलचं आपला जे ईमेल आहे त्याचा आयडी आहे. मग याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर @ वापरला जात नाही, लक्षात ठेवा. आपला जो आहे त्या ठिकाणी @ वापरला जातो ईमेल मध्ये. मग इथं काय वेबसाईट ऍड्रेस म्हटलं, वेबसाईट ऍड्रेस म्हटल्यावर www.google.com, commercial.com चा अर्थ काय होतो रे? कमर्शियल. हा डोमेन आहे, गुगल नाव द डोमेन आहे आणि वर्ल्ड वाईड वेब. मग याचं पहिलं उत्तर येईल. खालीलपैकी मालवेअर अथवा व्हायरस नाही. मग वर्म, ट्रोजन हॉर्स, स्पायवेअर आणि कीबोर्ड. कीबोर्ड इनपुट डिव्हाइसेस आहे, हे याचं उत्तर आहे. व्हायरस नाही येतो. 2 GB म्हणजे किती मेगाबाईट? आता मुलं वाचताना फक्त ते लक्षात ठेवतात, पुढे वाचतात, पण इथं दोन इथं कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. गडबडीत तुम्हाला माहिती असतं 1024 तुम्ही लगेच देऊन टाकताल. ते फक्त दुप्पट करायचं होतं, लक्षात ठेवा. मग 1024 ला जर 2 ने गुणलं तर त्याचं उत्तर हे येतं, चौथं. 2048 तुमचं काय येईल रे? उत्तर येईल, लक्षात ठेवा. याच्यामध्ये कन्फ्युजन भरपूर मुलांचं झालं असणार आहे आणि मुलांनी गडबडीत, कारण का स्पर्धा परीक्षेमध्ये 1 मार्काने तुमची पोस्ट राहते आणि म्हणून ते प्रश्न जे आहेत सगळ्यात महत्त्वाचा आहे नाही. प्रश्न अगोदर व्यवस्थित शांतपणे काय करायचं आहे? वाचून घ्यायचं आहे. विद्यार्थ्यांनी काय करा? लक्षात ठेवा. मग 2048 त्याचं उत्तर येईल 2048. संगणकाचे प्रोसेसिंग स्पीड कोणत्या एककामध्ये? युनिट मध्ये म्हणले बघा, युनिट मध्ये मोजतात, बरोबर ना? मग त्याचं उत्तर काय रे? हर्ट्ज. त्याचं उत्तर काय? हर्ट्ज. बाईट, बिट्स, सेकंद, हर्ट्ज. मागितल्या नसलेल्या आणि मिळालेल्या ईमेल्सला काय म्हटलं जातं? याच्यावर मागचाच प्रश्न आपण पाहिला, स्पॅम, सेंट, लर्क यापैकी नाही. त्याचं उत्तर काय? स्पॅम. ईमेल प्रणालीचे कार्य खालीपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होते? आपण प्रोटोकॉल पाहिले, त्याचे लॉंग फॉर्म पाहिलेले आहेत. मग सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉलद्वारे मग ईमेल काय केला जातो? पाठवला जातो. मग त्याचं उत्तर काय? SMTP, सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. HTTP, हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल आणि फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. याचं उत्तर काय? याच्याद्वारे मेल या प्रोटोकॉलद्वारे पाठवला जातो, SMTP. माहितीच्या शोधासाठी समर्पित असणाऱ्या वेबसाईटला काय म्हटले जाते? मग बघा, इन्फॉर्मेशन वेबसाईट, पर्सनल वेबसाईट, सर्च इंजिन आणि यापैकी नाही. तर त्याचं उत्तर काय रे? सर्च इंजिन. खालीलपैकी हा सोशल मीडियाचा प्रकार नाही. मग तुम्हाला आता तुम्ही आहेच या सगळ्यांवर वेळ घालवायला. इंस्टाग्राम, ट्विटर, लिंक्डइन हे सगळ्या काय सोशल मीडिया साईट आहेत. तर फ्लिपकार्ट, याचं उत्तर काय येईल? फ्लिपकार्ट सोशल मीडिया साईट नाहीये, ई कॉमर्स आहे ती. खालीलपैकी टिंबटिंब ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट नाही. बघा, शॉपिंग वेबसाईट आहे ती. मग ॲमेझॉन शॉपिंग वेबसाईट आहे. स्नॅपडील मध्ये सुद्धा
शॉपिंग केली जाते, जबॉंग सुद्धा त्यासाठी साईट आहे. हे टम्बलर जे आहे ना, टम्बलर याच्यामध्ये ब्लॉग लिहिले जातात. तुम्ही फोटो अपलोड करता, ब्लॉग लिहिता, मग याचं उत्तर काय आहे? टम्बलर. याचं उत्तर काय रे? टम्बलर याचं उत्तर येईल. खालीलपैकी कोणते इंटरनेटचे कनेक्शन नाही? ISDN असतं, लीज लाईन येतं, त्याच्यामध्ये डायल अप सुद्धा येतं आपल्या मोबाईल ह्याच्यामध्ये फोनमध्ये. तर ISP याचं उत्तर काय येईल? ISP. खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाही? तेच प्रश्न तुम्हाला परत विचारण्यात आले. त्यामुळं PYQ करणं गरजेचं आहे. आणि ते कधी लक्षात येईल? त्या संपूर्ण संगणकाच्या मग जास्त व्हिडिओ म्हणजे खूप लेंदी नाहीयेत, 30 मिनिटं, 40 मिनिटं, 15 मिनिटं. तुम्हाला सोपं करून करण्यात सांगितलेलं, तुम्हाला जे बेसिक ज्ञान आवश्यक आहे तेच त्याच्यामध्ये जास्त देण्यात आलेले आहे. इतर एक्स्ट्रा माहिती काय घेण्यात आलेली नाहीये. लक्षात ठेवा, परीक्षा त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 10 पैकी 10 मार्क मिळवण्याची काय आहे संधी आहे. ते सर्व व्यवस्थित तुम्ही त्या काय करायच्यात? पाहायचे आहेत. आणि ही जी सिरीज आहे, आता आपण जे आहे, मला जेवढे प्रश्न मिळतील स्पर्धा परीक्षेने विचारलेले संगणकाचे, ते सर्वच्या सर्व मी आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहे किंवा टाकत राहणार आहे. लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाही म्हटलंय? मग बघा, अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम आहे, ऍपल कंपनीचं नाव आहे ऍपल. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आहे, लिनक्स आहे. मग याचं उत्तर काय? ऍपल. दूरसंचार क्षेत्रातील 5G तंत्रज्ञानावर गैर लागू विधान कोणते? 4Gच्या तुलनेत 1 लक्ष पटीने नेटवर्कची गती वाढेल. गैर लागू विधान हेच होईल बघा, हे येणार नाही. स्वयंचलित वाहनात वापर करून वाहकांच्या त्वरित वाढ होणार आहे. बरोबर आहे. आरोग्य क्षेत्रात वापर केला जाऊन आजारांवर उपचार करण्यात मदत होणार आहे. आणि या तंत्रज्ञान उभारणीला मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवण्याची गरज आहे. हे बरोबर आहे. मग हे येणार नाहीये. मग ते जे उत्तर आहे, जी 4Gच्या तुलनेत 1 लक्ष पटीने नेटवर्कची गती वाढेल. CDMA हे बघा, आपल्या मोबाईल फोनमध्ये वापरलं जातं. याचा लॉंग फॉर्म सुद्धा आपण पाहिलेला आहे शॉर्ट फॉर्म मध्ये. मग CDMA तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे रे? ते संगणक नाही येणार, खाणकाम, अंतरिक्षयान, मोबाईल फोनचं उत्तर त्याचे मोबाईल फोन. ऍपल ही कंपनी खालीलपैकी कशाची निर्मिती करते? चॉकलेट करते का रे? मोटार कार, फळे. मोटार कार तर टाटा करते. फळांचा काय संबंध येत नाही, चॉकलेट सुद्धा येत नाही. मोबाईल फोन. खालीलपैकी टिंबटिंब मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टीम नाही. मग आता बघा, सॅमसंग हे कंपनीचं नाव आहे, सॅमसंग. ब्लॅकबेरी सुद्धा कंपनीचंच ना, ब्लॅकबेरी OS दिलंय, हे ऑपरेटिंग सिस्टीम येईल. अँड्रॉइड बरोबर ना, आणि सिम्बियन हे ऑपरेटिंग सिस्टीम. 3 ऑपरेटिंग सिस्टीम दिलेले आहेत. अँड्रॉइड सुद्धा आहे, मोबाईल मध्ये वापरलं जातं आपल्या. ब्लॅकबेरी आणि सिम्बियन हे ऑपरेटिंग सिस्टीम आहे. सॅमसंग ही कंपनीचं नाव देण्यात आलेलं आहे. सॅमसंग उत्तर येईल त्याचं. अँड्रॉइड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम ही खालीलपैकी कोणत्या कंपनीची आहे? बघा, अँड्रॉइड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम ही खालीलपैकी कोणत्या कंपनीची आहे रे? गुगलची आहे. लक्षात ठेवा, गुगलची. मायक्रोसॉफ्ट, गुगल, ऍपल यापैकी नाही. याचं उत्तर काय रे? गुगल. 4G ही संज्ञा खालीलपैकी कशाशी निगडित आहे? 4G ते सगळ्यांना माहिती आहे कशाशी निगडित येतं. मोबाईल तंत्रज्ञान, टीव्ही तंत्रज्ञान, मोटार तंत्रज्ञान यापैकी एकही नाही. मोबाईल तंत्रज्ञान. दुसऱ्याच्या वेबसाईटमध्ये अनधिकृतपणे शिरून तेथील माहिती काढणे, त्यामध्ये माहिती टाकणे इत्यादी करणाऱ्यांना काय म्हटलं जातं? आपण पाहिलं हॅकर्स. क्रिमिनल येणार नाही, रॉबर्स, थीफ काय चोर नाहीत, पण हे संगणकामधले चोर आहेत, त्यांना हॅकर्स असं म्हटलं जातं. माहिती चोरणं हे त्यांचं काम. संगणकात मजकुराच्या शीर्षकाला मजकुराच्या शीर्षस्थानी घेण्यासाठी कोणत्या शॉर्टकीचा वापर केला जातो? मग Ctrl+C पाहिजे होतं, इथं कॉपी केली जाते. कंट्रोल, इथं वेगळं काय देऊ शकता. Ctrl+S म्हणजे माहिती साठवली जाते. याचं उत्तर काय येईल? Ctrl+E. याचं उत्तर काय येईल रे? Ctrl+E हे याचं उत्तर आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था द्वारा अवकाशात होणाऱ्या हालचाली अचूक टिपण्यासाठी कोणती अंतराळ वेधशाळा प्रक्षेपित केलेली गेलेली आहे आपल्या इस्रोने? ॲस्ट्रॉनॉट येणार नाही, ते बाहेरच्या देशाचे आहे. ॲस्ट्रोसॅट हे त्याचं उत्तर येईल. हबल स्पेस, हबल तर दुर्बीण आहे, मग हे कोणते आहे? ॲस्ट्रोसॅट याचं उत्तर येईल. DDoS हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा सायबर संकटात मोडतो? फिशिंग, फार्मिंग, संगणकीय जाळ्यावरील हल्ला आणि स्पॅम. याचं उत्तर दुसरं येईल, संगणकीय जाळ्यावरील हल्ला. शिक्षण हे केंद्रस्थानी असून, पुढचा प्रश्न, शिक्षक हे केंद्रस्थानी असून राष्ट्रीय प्राधान्य प्राप्त विषय म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 मध्ये विशेष उल्लेख केलेला आहे. याचं उत्तर काय आहे रे? संगणक
तांत्रिक, योग आणि मूल्य. मूल्य याचं उत्तर येईल. समोरची व्यक्ती खोटे बोलत आहे हे तपासण्यासाठी खालीलपैकी कोणती चाचणी घेण्यात येते? पॉलिग्राफ, सिस्मोग्राफी, मोलिग्राफ, टोलिग्राफ. याचं उत्तर येईल पॉलिग्राफ. माहितीची देवाण व घेवाण कशी करावी यासाठीच्या नियमावलीस काय म्हणतात? याचं उत्तर काय आहे? प्रोटोकॉल. प्रोटोकॉल ऑप्शन आहेत प्रोटोकॉल, मॉडेम, नियम, इंटरनेट. तर प्रोटोकॉल. पुढे ई प्रशासन म्हणजे खालीलपैकी काय नाही? संगणक, इंटरनेट, संज्ञा, पारदर्शक सेवा, फक्त इमर्जन्सी प्रशासन, त्वरित सेवा. याचं उत्तर येईल फक्त इमर्जन्सी प्रशासन. भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम कोणत्या साली लागू करण्यात आला? 2004, 2005, 2008, 2010. याचं उत्तर काय रे? 2005. संगणकास आपण पुरवलेल्या मूलभूत माहितीमध्ये त्याने केलेल्या बदलांना काय म्हटलं जातं? बघा, इनपुट द्वारे माहिती पुरवली जाते आणि त्याच्यावर त्या माहितीवर प्रक्रिया होऊन डाटा तयार होत असतो. मग ते प्रोसेस हे त्याचं उत्तर येईल. आउटपुटद्वारे माहिती तर दिसते आपल्याला, पाहता येते. यापेक्षा वेगळे उत्तर. तर तिसरं उत्तर येईल प्रोसेस, प्रक्रिया. ईमेल पाठवण्याकरता व प्राप्त करण्याकरता कोणता प्रोटोकॉल वापरतात? मग असे आलं होतं बघा, SMTP. मग सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल हे पहिलंच उत्तर आहे त्याचं. SMTP. SMTP. मालमत्ता नोंदणी संबंधित संगणक प्रणाली कोणती? बघा, ही गव्हर्नन्सशी संबंधित आहे. सरिता, साजन, करिता यापैकी नाही. सरिता. याचं उत्तर काय आहे? सरिता. राज्यातील सर्व पोलीस ठाणे ऑनलाईन करून संगणकीकृत करण्याचा सध्या कार्यरत असलेल्या प्रणालीचे नाव. मायक्रोसॉफ्टचे CEO जे आहेत सत्यानाडेला, ते सध्या महाराष्ट्रात आले होते आणि नुकतंच या 2-3 दिवसापूर्वी आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी एक करार झालेला आहे की सगळे पोलीस ठाणे त्या AI द्वारे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे जोडायचे आहेत. त्याचं जे पोलीस खातं आहे त्यांना त्याचा फायदा होणार आहे. मग CIPA, CCTNS, CCIS आणि इन्फॉर्मेशन हायवे. तर त्याचं उत्तर आहे CIPA. याचा लॉंग फॉर्म काय रे? बघा, इकडे देण्यात आलेला आहे क्राईम अँड क्रिमिनल्स इन्फॉर्मेशन सिस्टीम. हे त्याचं उत्तर आहे SIPA. महाराष्ट्र शासनाने लोकांच्या ऑनलाईन तक्रार नोंदवण्याकरता कोणता उपक्रम सुरू केलेला आहे? अनुलोम विलोम नाही, महा ऑनलाईन. नंतर महापोर्टल, EVRIS. त्याचं उत्तर आहे महापोर्टल. संगणकात वापरण्यात येणारे बायनरी नंबर पद्धतीचे स्वरूप कसे असते? मी आपण पहिल्यांदा संगणकाची माहिती मिळवताना पाहिलं की संगणकाला माहिती देताना 0 आणि 1 द्यावे लागते. लक्षात ठेवा. इनपुट डिव्हाइसेस आउटपुट येणार नाही. 0 व 1 हे त्याचं उत्तर आहे. यांचा समूह असतो तो 0 आणि ते 9 यांचा समूह 0 ते 9. 0 व 1 यांचा समूह 0 ते 11 दिलंय, पण याचं उत्तर काय आहे? 0 व 1 यांचा समूह. दुसरं उत्तर आहे डेटा स्टोरेजसाठी वापरल्या जाणाऱ्या USB या शब्दाचे पूर्ण स्वरूप काय आहे? युनिफाईड सिक्वेन्शियल बोर्ड, युनिफॉर्म सिरियल बोर्ड, युनायटेड सिरियल बस, युनिव्हर्सल सिरियल बस. हे त्याचं काय तिसरं उत्तर येईल. ईमेलचे जनक व @ या चिन्हाचा शोध लावणाऱ्या कोणत्या संशोधकाचे नुकतंच निधन झालेले आहे? सबीर भाटिया, मार्विन मिस्की, पॅट्रिक मूर, रे टॉमलिन्सन. हे त्याचं काय आहे? उत्तर आहे. भारतीय चलनी नोटांमध्ये खालीलपैकी कोणता सुरक्षा उपाय असत नाही? वॉटरमार्क असतो, सुरक्षा धागा सुद्धा असतो, लेटन इमेज सुद्धा असते. बायोमेट्रिक स्कॅन नाहीये त्याच्यामध्ये, उपाय असत नाही बायोमेट्रिक स्कॅन. अनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचा हा एक मार्ग आहे. मग डिक्रिप्शन, एन्क्रिप्शन, लॉग इन, स्कोलिंग. डेटाचे बघा, मग आपण पाहिलं डिकोडिंग, बरोबर ना? कोडिंग आणि डिकोडिंग पाहिलं. याचं उत्तर काय आहे? एन्क्रिप्शन. याचं उत्तर काय आहे? सॉरी, डिक्रिप्शन. याचं उत्तर आहे डिक्रिप्शन, बरोबर ना? कोडिंग आणि डिकोडिंग. याचं उत्तर काय आहे? डिक्रिप्शन. लाईव्ह आता याच्यामध्ये उत्तर हेच आहे, तरी सुद्धा ज्यावेळेस आपण लाईव्ह लेक्चर घेऊ त्यावेळेस, कारण का आता मी इथं सोडत असताना अनावधानाने एखादा प्रश्न किंवा त्याचं चुकीचं उत्तर सांगण्याची म्हणजे चूक होऊ शकते. पण ज्या PDF आहे त्या PDF मध्ये प्रश्न आणि त्याचे काय देण्यात आलेले आहेत, संपूर्ण उत्तर देण्यात आलेले आहेत, ते सुद्धा पाहिजे. अनावधानाने एखादा प्रश्न माझ्याकडून चुकू सुद्धा शकतो. मी 100% सांगण्याचं
उत्तर बरोबर सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण एखाद्या ठिकाणी ते चुकू शकते. याचं उत्तर काय सांगितलं मी? डिक्रिप्शन. काय म्हटलं जातं? डिक्रिप्शन. खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टीम नाही? अँड्रॉइड आहे, iOS 113 आहे, सिम्बियन आहे, Amazon ई कॉमर्स कंपनी आहे. Amazon त्याचं उत्तर येईल. UPIचा फुल फॉर्म काय? युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस, युनियन पेमेंट इंटरनॅशनल, युनिफाईड पेमेंट ऑफ इंडिया, यापैकी नाही. युनिफाईड पेमेंट इंटरफेस हे त्याचं उत्तर येईल. संगणकाची स्मृती कशात वाढवली जाते? स्मृती म्हणजे माहिती साठवली जाते. हार्ड डिस्क, सॉफ्ट डिस्क, चिप, क्लस्टर. याचं उत्तर काय आहे? हार्ड डिस्क. याचं उत्तर काय आहे? हार्ड डिस्क आहे. खालीलपैकी कोणते साहित्य संगणकाचा भाग नाही? माऊस येतो, कीबोर्ड येतो, मदरबोर्ड येतो. सीपीयू मध्ये असतो मदरबोर्ड. अँटेना त्याचं उत्तर आहे. इंटरनेटमध्ये जोडलेल्या संगणकास ऍड्रेस काय किंवा त्याला काय म्हणतात? इंटरनेट IP म्हणतात ना त्याला, इंटरनेट प्रोटोकॉल. बरोबर, इंटरनेट प्रोटोकॉल याचं उत्तर आहे. मोडेम, होम पेज वरीलपैकी काय नाही, तर इंटरनेट प्रोटोकॉल त्याचं उत्तर येईल. 1 TB पुन्हा परत विचारण्यात आलेला आहे बघा. 1 TB मग 1024 देण्यात आले नाहीये याच्यामध्ये. 512 देणार नाही, 524 नाही येणार. हे दुप्पट देण्यात आलेलं आहे, तर याचं उत्तर 1000 काय येईल? GB येईल. मग बघा याच्यामध्ये संपूर्ण जे मागचे विचारण्यात आलेले स्पर्धा परीक्षेला प्रश्न आहेत ते पाहिलेले आहेत. याच्यामध्ये अजून व्हिडिओ येतील. याच्यामध्ये मी कंबाईनचे जे किंवा सरळ सेवेला संगणकावर प्रश्न किंवा त्याच्याशी निगडित जे आहे माहिती तंत्रज्ञानावर, ते माहिती तंत्रज्ञानावर जे निगडित प्रश्न आहेत ते आपण संपूर्ण याच्यामध्ये घेणार आहे. ते तुम्हाला मी व्हिडिओ टाकत राहणार आहे, लक्षात ठेवा याच्यामध्ये. आणि मग एक्झाम पर्यंत त्याचा तुम्हाला नक्कीच काय होईल? फायदा होईल. सर्व मुलांनी याचा फायदा करून घ्यावा. आणि जर तुम्हाला वाटलं की अजून एखादा टॉपिक या संगणकाशी अजून एखादा टॉपिक रिलेटेड आहे तो घेतला म्हणजे घेणं गरजेचं आहे असं जर तुम्हाला वाटलं तर ते नक्कीच मला कळवावं. आणि मग त्याच्याशी निगडित जे आहेत ते व्हिडिओ मी त्याच्यामध्ये काय करेन? शिकून अपलोड करेन. आणि मी महत्त्वाचं काय सांगितलं की जे PDF आहेत त्या PDF मध्ये संपूर्ण तुम्हाला शिकवलेली PDF त्यात टाकलेली आहेत. हे जे ह्याचं प्रश्नांचे उत्तर ते सुद्धा टाकण्यात आलेली आहे. ती काय करायची? तुम्ही सगळ्यांनी ती डाउनलोड करून ती सगळी पाहून घ्यायची, म्हणजे तुमचा एक सुद्धा मार्क जाणार नाही. आलं लक्षामध्ये? थँक्यू.